श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज आपण अधिक मास महात्म्यातील अध्याय पहिला ऐकूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमो जी गणराजा एकदंता चतुर्भुजा फरशपाणी अधोक्षजा उभयध्वजा यशाची ऐसा तू विघ्नहरु ग्रंथारंभी नमस्कारू देवनिया अभयवरू नेई परकारू ग्रंथा नमो आदि जननी चराचर जिये पासनी ते शारदा हंस वाहिनी ग्रंथारंभी नमियेली नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्व उदास तयाची धरुणी आकाश ग्रंथ शेवटास जावो हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपले आधीन ग्रंथारंभी लोभ धरून वदेन म्हणे तो मूर्ख हो येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्ता वृथा अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथर तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे संस्कृत आणि व्यासोक्त पद्मपुराणीचे समंत तयाचा असे हा मतितार्थ तो असो अवगता श्रुतीय एकदा मुनयः सर्वे नैमिषारण्यन मागता परब्रह्म हा रतायेच हरिद्वार निवासीनः कवन एक अवसराची संधी मिळवनिया ऋषींची मादी नेमिषारण्याची अवधी येथे झाले सत्वर जे महातपस्वी योगी राज महानुभाव ते जपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायेसी पातले शशी समान शीतळता भानु समान ते जाळता तयाची या आशीर्वाद तत्वता रंकतो प्रभुत्व पावे पै ऐसे सर्व ही ऋषीश्वर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल पसर ग्रंथाते समय ऋषी मिळवण स्वतःप्रती करीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नामस्मरण करिता अवकाश कदा नसे पाई जरी की जे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसे पाई शक्तिवीन सर्व वथा न जाववे तीर्थपंथा द्रव्ये जीवे जरी तत्वता तरी द्रव्यथा अपार सगृही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा एसियासी कवन उपाय प्राणी या कैसा तरुणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची या राशी दरिद्रे घडती प्राणियासी मग पावे रव रव नरकासी यमयातनेसी अपार नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जाचनी भोगिता जना उसंत जाना नसेची एसिया प्राणियासी कैसेनी करावे परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर एकोनिया सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सुतपै शृणु मृषय सर्वे कथा पौराणिकी शुभा लक्ष्मी माधव संवाद शृण्वता पापनाशन सुत वदे तेव्हा वदन मौळी एकाह सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती झाली कमळजा तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन एका वचन पै माझे श्री लक्ष्मी उवाच देवदेव जगन्नाथ भुक्तिमुक्ती प्रदायक कथयस्व प्रसादेन संशयो मे हृदि स्थित मुनीश्वराः प्रवदन्ति कृष्णद्वैपायनादयः अदत्तं नैवल्भ्येत दत्त चैवोपतिष्ठति यथा व्यध्या गृहस्थपतिवंशविनाशिनी तथा दानविहीनन्तु जंतुर्जन्म निरर्थक हे भगवान देवदेवेश तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणी मात्रांचे पाळनाधीश सर्वत्रांचे स्वामी या तरी कृपाळुत्व करुणी निवेदावे मज लागुनी जे चराचर जीव प्राणी किवी तर ती भवार्णवी जैसी पतिवीन रमणी न शोभे कदा दिन यामिनी तेवी अदत्त जालिया प्राणी न शोभे दानी कदा तो तैसे दान धर्मावीन जे नर ते द्विपदाचे केवळ खर तरी अल्प वेंचून पुण्यापार कवन असे स्वामी या कवन दान कवन तप हे कृपा करुणी अल्प मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा आकर्णुनी बोलत सेवाचा स्वामी तो दीनजनाचा केशवराज सत्यपै तथापि कथयन्ति दैवज्ञाः शास्त्रकोविदाः मलिम्लुचेतु संप्राप्ते क्रियाः सर्वाः परित्यजेत युक्तयुक्तं यदा
पूर्वाचार्यर्यथोदितं देवकार्यं पुत्रकार्य तीर्थयात्रा व्रतादिकं क्षौरमौञ्जीविवाहं च व्रतं काम्योपवासिकं बलिं लुचे सदा त्याज्यं गृहस्थेश्च विशेषतः एके क्षीराब्धितनये दुर्लभतो नरदेह येथे सहज घडती अपाय सायास नसता नायासे ते कवन म्हणती तरी एके मनसी तरी एके युक्तायुक्त प्रकार देखे शास्त्री बोलिले अनेके ते आवश्यक घडती की स्नान संध्या देवतार्चन कुळधर्म वर्णश्रम जान पर्वकाळ न घडे दान मग तीर्थाभ्रमण कायसे शरीरी भरता व्याधी मग कैचे स्नान देवतार्चन विधी अथवा पर्वकाळ कुळ धर्मसंधी द्रव्याविन सिद्धी केवी होय किंवा अकाळी घडे मौंजी लग्न द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाणं अष्टवर्षांचा निर्धारे अष्टवर्षी चौलपनयन तैसेच कन्येचे कन्यादान हे समयासी न घडती जाण म्हणून अकाळ बोलीजे का आलिया पितृदिवस कांता जाली अस्पर्श म्हणून अकाळी तो दिवस शास्त्राज्ञेन ऐसे बोलती अथवा व्याधिग्रस्त झाले शरीर मग राहिला सहज आचार तैसेचे प्राशन करणे लागे नीर अन्न ही परिकर्षय्यवरी इतुकी या दोषांच्या मळासी संचय होताची समरसी तया ते म्हणती मलमासी घटका पळ दिवस गणिता नक्षत्र आणि मास तिथी हे कवने अर्थी उणे होती तरी ऐसी या दोषाची होता भरती मग ते पावती क्षयाते म्हणून तिसरे वर्षी जाणं एक मास अधिक ते निघून मग ते होय म्हणून नामाविधान मलमास जाण बोलिजे तरी ऐसी या दोषांचे क्षाळन होईल त्याची एके साधन मलमासाचे जे अधिष्ठान ते स्वयंमीच जाण वल्लभे जेवी त्रिगुण निर्सिल्यावरी वस्तू उरे साक्षात्कारी हे खून जाणावी चतुरी संत सेवा धरीचे तैसे 3 संवत्सर गेल्या उरे मास ज्योतिर्मया नाम धरिती जाणती तया केशवराया म्हणून केला सर्व कर्माचा नाश उरला नाही लवलेश म्हणून बोलिजे केश दोषग्रासक जो मी तया मासाचे महिमान एके होऊन सावधान मलमास प्राप्त झाली जाण मांगल्य विधान लोपती न होती विवाह कार्य न होती उपनयन आचार्य तीर्थाटन पर्याय तोही न घडे जाण पाई तरी एसियासी काय कीजे कवन पुण्य दोष क्षाळीजे तरी एके कमळजे जे सुगम भूमंडळी असंक्रांत यदा मास प्राप्त ते मानव हे प्रिय महोत्सव वस्तुदा कार्य आत्मनोहित कांक्षी भी संक्रांतीहीन जो मास म्हणून या मलमास येथे जया वाटे हव्यास परलोकीचा पै तयाने काय आचरावे स्त्री अथवा पुरुष भावे पुण्यक्रिया स्वभावे आचरण पैकीजे एकोणी ऐसे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर कवन विधी कवन प्रकार कृपा करुणी सांगिजे लक्ष्मी उवाच यदि नाथ त्वया प्रोक्ता महमेव प्रदायक उद्यापनाच्या विधी वदितिहास समन्वित हे नाथ कृपाळू यथानुक्रमे निवेदावा उद्यापन विधी बरवा जे पूर्वी केशवा पुसिले मग बोल आदरिले देवे परमहास्य केले म्हणे अद्यापि नाही गेले अज्ञान पै तुझे ब्राह्मण्य मुख मासित ऐसी तो श्रुती गरजत ते ब्राह्मण मुखे माझे निश्चित हे तू जाणत अससी की तरी ते ब्राह्मण म्हणसी कैसे सांगतो तू ते जाण ऐसे वेद त्रयी ज्ञान प्रकाशे अनारीसे सर्वदा विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिश्चैवश्व पाकेच पंडिता समदर्शिनः ही लक्षणे जे मंडित स्नान संध्याशी सदायुक्त विद्या असोनी अगर्वित ते प्रिय होत मजलागी स्वगृही जे पचते अन्न अग्निहोत्र श्रोत्र स्मार्तदान वेदांतरंगीचे ज्ञान ते प्रिय जान मजलागी वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न पंडित आणि विप्रदान याज्ञिक अज्ञायिक जान ते प्रिय मजलागी इतुके असोनी अगर्वित ओळंगत नाही किंचित समान दृष्टी सर्वातीत तो प्रिय निश्चित मजलागी म्हणून माझे मुख हे निर्धार वेदेचे केला असे साचार एकोणी ऐसे उत्तर लक्ष्मी बोलती जाहली एका विनंती स्वामीनाथा एवढी पदवी ब्राह्मणा देता तरी का फिरती लोलंगता कवडीसाठी विदेशी तरी ये विषयीचा संशय निरसावाजी संदेह तब बोले ती येते माधव एके अभिप्रावे पय याचा कृतत्रेत द्वापार आणि कली हे निर्माण झाले जी काळी सूर्यकर्णी उद्भवे एकची विळी तया काळीचा वृत्त
वृत्तांत असे पै. 4 युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वता. तै 33 कोटीसी विधाता, तोही होता जवळिके. ते वेळी युगाचा युगधर्म, 4 वर्णाचा वर्णाश्रम. तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म, तोची नेम अवधारी. कृतयुगा माझारी, स्नान संध्यादी कर्मे माध्यान्नवरी. ब्राह्मणे संपदावे बर्वी परी, मग आश्रमा भितरी पै यावे. परी तयाची विवक्ष मंचिता, रायाने करावी व्यवस्था. मागता पूर्वी ते पदार्थ, कार्यप्रसंगता संपादी. ऐसा प्रथम युगी धर्म होता, दुसरी याचा एका आता. त्रेतायुग प्राप्त होता, धर्म कोणता अवधारी. एक याम पर्यंत वरी, नित्यनेम सारावा भुसुरी. मग जाऊन राजद्वारी, जोडल्या करी विनवावे. तव तया प्रभूने जाणा, पूर्वी जे ब्राह्मणाची वासना. द्वितीय युगींची ही रचना, धर्मार्चन चरण अंतरले. आता तिसरे द्वापार, एके तयाचा निर्धार. यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर, तेथे जाती न पाचारिता. धन आशेसाठी बापुडी, हिंडता ती देशधडी. तेथे स्वधर्मार्थे बापुडी, अंतरली अनायासे. कैची संध्या कैचे स्नान, अवघे द्रव्याचेच ध्यान. म्हणून हिंडती राहणो रान, कर्मभोगे आपुलिय. ऐसे चतुर्युगाची विवरण, तुझ केले म्या कथंतरी. ब्राह्मणांचा अन्याय कवन, पाहे शोधून अंतरी. केला अवतार तो मीच जाण, म्हणून ब्राह्मणोस्य मुख म्हणून. या लागी दोष न ठेवून, निर्दोषी जाण भुसूर. जैसे स्वर्गी सूर वर, तैसे पृथ्वीवरी भुसूर. होतो माझाच अवतार, म्हणून अगोदर पूजावे. म्हणून जया वाटे पुनीत व्हावे, ते नेहव्रत करावे बर्वे. तेव्हा ब्राह्मण पूजावे, एक बर्वे परी कैसी. प्रातःकाळी उठवणीया, नित्य नेमाधिका क्रिया. सारुणीय स्नान विधी बर्वीय, मूर्ती पूजाव्यावे देवतार्चने. वरी सापन्निक ब्राह्मणाते, वाचारी जे भावार्थे. आसन देऊन तयाते, पूजा विधी नाते पैकी जे. अर्घ्यपाद्याती पूजा भरवी, चंदन सुगंधी पुष्पे आणावी. तेने विधी समर्पावी, पूजा मज प्रित्यर्थ. मग नाना प्रकारे मिष्टान्न, अपूप लाडू पक्वान्न. क्षीरखांड पायसान्न, करावी निर्माण तया लागे. नाना प्रकारे चित्र विचित्र, शाखा निर्माय सुपवित्र. कथी कवटकादी यंत्र, दधी मिश्रित करावे. अनेक प्रकारची रायती, भावे करावी तया प्रती. तद्यदन भोजनाती, तया प्रती समर्पावे. ऐशे षड्रस मिष्टान्न, अखंड घालावे भोजन. येणे करिता मी जनार्दन, संतुष्ट होय तयावरी. अर्घ्यतद्या सपत्नीकः, प्रद्रष्टेनांतरा आत्मना. मंत्रिणाने देवेशी ब्राह्मणे, स्मरण. अर्च हित्वा अर्घ्य दानेन ब्राह्मणा, पूजयततः. सपत्नीकान शुचिन, शांतन मधुर चूर्णेः सभोजनेः. स्मर्तव्य द्विजरूपेण, तत्पत्नी त्वाम अनुस्मरण. परिधाय यथाशक्त्या, वस्त्रालंकार चंदनेः. भोजने झाली यावरी, यथाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी. मदर्पण बरवी या परी, तया करी अर्पावे. मग घृतपक्व 5 पक्वाने करून, फलतांबूल दक्षिणा दान. येणे करून वायन दान, द्यावे जान तयासी. एला लवंग दाय फळ, पत्रीसहित 13 गुणी तांबूल. अर्पुनी घाली जे माळ, गळा सुगंध पुष्पाची. ऐसे पूजन करून बरवे, तयांचे आशीर्वाद घ्यावे. लक्ष्मीनारायण जाणून नमस्कारावे, मग बोळावे आश्रमा. ऐसे व्रत 1 मासवरी, करावे सहपरिवारी. आपण नक्त करावे अस्तमानावरी, मग भोजन परिसारावी. ऐसे करता व्रताचरण, होय दोष मनाची क्षाळन. मग शुचिस्मंत होऊन, पावे सदन माझे तो. ऐसा इतिहास बरवा जाण, लक्ष्मीप्रती श्रीनारायण. स्वमुखे श्रुत करती आपण, तेची कथन कथिलेसे. प्राकृत भाषा बरवी, तुम्हा ते अर्पिली आवघी. संशय न धरा जीवी, पुराणी पाहावी प्रचित. याचा प्रथमोध्याय बरवा, तुझ प्रति पाव माधवा. इथून कथा भाग अवघा, अवधरावा पुढे पै. करिता ऐसे व्रत, ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य. अर्थी श्लोकाचा गुह्यार्थ, स्वये भगवंत बोलिलाचे. मलमास व्रत नारिया, करोती समुद्रचे. न वैधव्यम न दारिद्र्यम, पुत्रशोक कदाचन. इति श्री अधिक महात्म्य, पद्मपुराणीचे संमत. मनोहर सूत विरचित. प्रथमोध्याय गोडा. इति प्रथमोध्याय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.